हॅलो फ्रेंड्स, आज मी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे जी तुमच्या वेट लॉस जर्नीसाठी खूप उपयोगाची होईल। ती म्हणजे सोयाबीन कबाब। तर चला तर मग बघूया कशी बनवायची ते। त्याआधी जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया। इथे मी एक वाटी छोटी सोयाबीन वडी जी असते ती भिजवून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये आणि त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। आणि इथे माझ्याकडे होते थोडेसे भिजलेले काळे चणे, तर मी ते पण थोडेसे बॉईल करून घेतले आहे। तर सर्वप्रथम आपण जी सोयावडी भिजवली आहे ती थोडीशी बारीक करून घेऊया। जास्त बारीक करायची नाही, त्यामुळे मी थोडेसे जाडसरच ठेवलेलं आहे। आणि आता हे मिश्रण सगळं एका वाटीत काढून घेऊया आपण। त्यानंतर काळे चणे पण आपण चॉपरला थोडेसे फिरून घेऊया। हे बघा, जाडसरच ठेवायचे, जास्त बारीक नाही करायचं। तर मी इथे आता एक मोठा बाउल घेतला आहे, त्यामध्ये जे चॉपरला फिरून घेतलेली सोयाबीन वडी ती टाकली आहे। त्यानंतर काळे चण्यांची जी भरड आहे ती टाकली आहे। त्यानंतर एक बारीक हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि कांदा पण एक छोटा बारीक चिरलेला घातला आहे मी। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर थोडेसे जिरे आणि धना पावडर टाकूया। त्यानंतर थोडीशी हळद आणि लाल तिखट घालूया। आणि मी इथे बाइंडिंगसाठी आता बेसन पीठ वापरलं आहे, ते जवळपास अर्धा वाटी आहे। तर आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित एकजीव करायचं आहे हळूहळू। आणि यामध्ये कोणतं एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही। जे सोयाबीन भिजून घेतलेली आहे तीच पाणी सोडते हळूहळू आणि व्यवस्थित बाइंडिंग होते। हे बघा, एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही। जर जास्त पाणी टाकलं तर ते जास्त पातळ होईल आणि त्याचे कबाब तयार होणार नाही। तर हे बघा, इथे व्यवस्थित सोयाबीनने पाणी सोडलेलं आहे आणि त्यामध्येच आपला गोळा तयार होत आहे। व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे। आणि याच्या आपण टिक्की टाईप आता कबाब बनवायला घेऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि छोटासा गोळा घ्यायचा आणि तो पहिले थोडासा बाइंडिंग करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित टिक्की आपली तयार होईल। हे बघा, व्यवस्थित बाइंडिंग करून घ्यायचा, गोलाचा आकार द्यायचा पहिले आणि त्यानंतर मग थोडासा चपटा करून टिक्की टाईप तयार करायचं। हे बघा, झाला आपला पहिला कबाब तयार सोयाबीनचा। तर मी आता दुसरा अजून एक करून दाखवते तुम्हाला। त्यासाठी थोडंसं तेल लावले मी हाताला आणि परत एक छोटासा गोळा घेतला आहे, तो आपण राऊंड शेपमध्ये तयार करून घेऊ पहिले, व्यवस्थित बाइंडिंग करून। हे बघा, व्यवस्थित बाइंडिंग करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर एक टिक्कीचा शेप दिला आहे। हे बघ, असे मी सगळे इथे तयार करून घेतले आहे। चला तर मग याला आपण शालो फ्राय करूया। तर सगळ्यात पहिले पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या कबाब तयार केले आहे ते सगळे आपण इथे शालो फ्रायसाठी ठेवूया। शालो फ्राय केले तरी व्यवस्थित मस्त असे कुरकुरीत होतात ते आणि टेस्ट पण खूप छान लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये यूजफुल आहे तुमच्यासाठी हे डाएट रेसिपी। तर वरून थोडंसं ऑइल लावून घेऊया सगळीकडे। हे बघा, सगळे जे टिक्की किंवा कबाब तयार केले त्याला आपण सगळीकडे ऑइल लावून घेऊया आणि बघूया खालची बाजू भाजली आहे का व्यवस्थित। हो, तर भाजली आहे। तर आपण हे सगळे उलटून घेऊया आणि जी वरची बाजू आहे ती आता खाली फ्राय करण्यासाठी ठेवूया। हे बघा, आता याला सगळ्या प्रोसेसला 4 ते 5 मिनटं लागतात। तोपर्यंत आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी तयार करूया। त्यासाठी मी इथे 2 हिरव्या मिरच्या, थोडी पुदिन्याची पाने, मीठ, कांदा छोटासा आणि जे आपल्याकडे फुटाणे असतात ते मी दळून घेतले आहे मिक्सरला लावून। त्यानंतर आता ते आपण एका वाटीत काढून घेऊया आणि त्याला आपण जिऱ्याची फोडणी देऊया। इथे मी तेल गरम करून त्यात थोडेसे जिरे टाकलेले आहे, त्याचा तडका दिलेला आहे आणि ते व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया इथे। हे बघा, असे झाली आपली चटणी तयार। तुम्ही विदाऊट चटणी पण ते खाऊ शकता आणि तुम्हाला वाटली तर तुम्हाला जी चटणी आवडते ती तुम्ही त्याच्यासोबत बनवून खाऊ शकता। तर बघा, आता आपले जे कबाब आहे सोया कबाब ते रेडी आहे। तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ते। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।